गोंधळ काय नाही, या अक्षरनंदन ज्योती शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान चालू असताना एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मतदान केंद्रात जाऊन त्या लाईनीमध्येच लोकाला कमळाला मतदान करा म्हणून कोणाला म्हणतोय? वंचितच्या उमेदवाराच्या पत्नीलाच. आता काय कोण कोण उभं आहे कोण नाही काय करत आपण, म्हणजे एवढं सुद्धा भान या भाजपवाल्याला राहिलं नाही. एवढे पैसे वाटून सुद्धा ह्यांना विजय होईल याची खात्री नाही. अरे तुम्ही 100 मीटरच्या बाहेर मतदान केंद्राच्या तुम्हाला काय प्रचार प्रसार करायचा आहे? तुम्हाला उमेदवार मतदाराला काय बोलायचे, का द्यायचे, काय द्यायचे, काय द्यायचं बोलायचं ते बोला ना. काय द्यायचं, कायदा आणि काय द्यायचं दोन्ही बोला बाहेर. कारण तुम्ही काय दिल्याशिवाय तुम्हाला मतदान मिळणार नाही हे तुम्हाला माहिती आहे. आतापर्यंत ह्या महाराष्ट्रात ह्या देशामध्ये अशी संकल्पना होती की सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारा कार्यकर्ता हा एखादा पक्षाचा निष्ठेने त्याला पार्टी मोठं करायची. पण भारतीय जनता पार्टीने ही सगळी संकल्पना मोडीत काढली. ज्याच्याजवळ माल आहे त्याने काम आयुष्यात केले का नाही केले ह्याच्याशी काय देणे का नाही. माल आहे का तर घे आमचं तिकीट, एक खर्चितो का दोन खर्चितो तू झाला उमेदवार. म्हणजे आता कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये फक्त सतरांच्या उचलायच्या आणि आयत्या वेळेवर येणाऱ्याचे मनधरणी करायची, त्याला उमेदवार द्यायची आणि तुम्ही त्याचं काम करायचं. कोण उमेदवार कोण होते नेमके? ओबीसी मधला उमेदवार होता अभिजित मुंडे नावाचा. तो ह्या ठिकाणी वंचितच्या उमेदवाराच्या पत्नीलाच म्हणतो कमळाला मतदान करा. त्या कमळाबाईचं एक अवघड झाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.